तर कोणत्या आणि किती कंपन्या या बंद पडल्या हे पुराव्यानिशी माहिती देतो असं म्हणत रोहित पवारांनी चाकणमधल्या उद्योगावरून सरकारवर निशाणा साधलाय। जबाबदार व्यक्तीसोबत इंटरप्राइज घ्यायची तयारीही रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट घेणार असल्याचं रोहित पवार म्हणालेत। तर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये शरद पवार चाकणमध्ये पाहणी करतील असंही रोहित पवार यांनी सांगितलंय। दुर्दैवाने त्या ठिकाणी परिस्थिती फार वेगळी आहे आणि मुख्यमंत्री साहेब असं एखादं वक्तव्य करत असतील की काय नाही कागदावरच्या कंपन्या होत्या त्या बंद झाल्या, हे हास्यास्पद आहे। खरं तर जबाबदार व्यक्ती आहेत, ते मुख्यमंत्री आहेत या राज्याचे। मला त्यांना सांगायचंय, एखादा अभ्यासू तुमचा नेता सांगा, अभ्यासू नाही तर तुम्हीच सांगा, नाही तर एखाद्या अधिकाऱ्याबरोबर। आम्ही ओपन एंडेड प्रेस घ्यायला तयार आहोत। कुठल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहेत, किती बाहेर गेलेल्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, हे सगळं आम्ही पुराव्यासकट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ। आम्ही परत महिन्याली चाकणमध्ये येणार आहोत। आतापर्यंत MSEBशी बोललो, PWDशी बोललो, आता MIDCशी आम्ही बोलणार आहोत। या पुढच्या 20-25 दिवसामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत, रस्ते नीट करणं वगैरे, ह्या सुटल्या नाहीत तर या सरकारला ते महागात पडणार आहे। पुढच्या आठवड्याभरात उद्योग मंत्र्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करू, मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करू। आणि आम्हाला आता जे कळतंय की आदरणीय पवार साहेब स्वतः या भागामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये येतील असं आम्हाला कळलेलं आहे। ते सुद्धा या सर्व व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करतील।